हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल SD पब्लिकेशन। तर आजचा जो आपला टॉपिक आहे तर तो आहे भारताचे आजपर्यंतचे राष्ट्रपती। ते आपण ट्रिक्सच्या स्वरूपात बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना मदत होईल आणि भारताच्या राष्ट्रपतींच्या नावांची यादी लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला या ट्रिक्सचा नक्कीच फायदा होणार आहे। त्यासाठी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। तर चला आपण वळूयात आजच्या आपल्या ट्रिक्सकडे। तर आजची जी ट्रिक आहे ती आहे राजू की राधा जाकर गिरी फकरू के सजे जाल में, वे शंकर व नारायण से अब प्रतिदिन प्रण करती है। ही ट्रिक्स लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो। एक राजू नावाचा मुलगा आहे, एक राधा आहे। राजू की राधा जाकर गिरी, कहा गिरी? फकरू के सजे जाल में। आपण एखाद्याला म्हणतो ना, एखादा दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो आणि स्वतःच पडतो, तर इथे राधा फकरूच्या जाळ्यामध्ये अडकली म्हणजेच पडली आणि ती शंकर आणि नारायण ला आता प्रतिदिन म्हणजेच काय प्रत्येक दिवशी प्रण करती। तर ही एक ट्रिक्स आहे आपली, ही तुम्ही लक्षात ठेवायची आहे। राजू की राधा जाकर गिरी फकरू के सजे जाल में, वे शंकर नारायण से अब प्रतिदिन प्रण करती है। तर या ट्रिक्सच्या माध्यमातून आपण भारताचे आजपर्यंतचे राष्ट्रपतींच्या नावांची यादी बघणार आहोत। तर या ट्रिक्सचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे, कारण की विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला विचारले की भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर आपल्याला लगेच येते राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते। परंतु जर आपल्याला विचारले की भारताचे 6वे राष्ट्रपती कोण होते किंवा त्यांचा कार्यकाल कोणता होता, तर हे आपल्याला लवकर आठवत नाही। त्यासाठी या ट्रिक्समुळे तुम्हाला अनुक्रमानेच म्हणजेच भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्यापासून तर भारताच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंतचा राष्ट्रपतींच्या नावांची यादी व त्यांचा कार्यकाल हे सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। व्हिडिओला कुठे स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर या ट्रिक्समध्ये हे जे की, के, मे, व, से, ती आणि हे जे आहे हे फक्त वाक्य जोडण्यासाठी लिहिलेले आहे। याचा ट्रिक्समध्ये जास्त उपयोग नाही, फक्त वाक्य पूर्ण करण्यासाठी हे वापरलेले आहे। तर आपली ट्रिक्स कशी आहे? राजू की राधा जाकर गिरी फकरू के सजे जाल में, वे शंकर नारायण से अब प्रतिदिन प्रण करती है। तर यामध्ये राजू म्हणजेच काय? तर राजू म्हणजेच तर या ठिकाणी राजू म्हणजेच काय? तर राजेंद्र प्रसाद हे आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती होते आणि त्यांचा कार्यकाल किती होता? तर त्यांचा कार्यकाल होता 26 जानेवारी 1950 ते 23 मे 1962 हा त्यांचा कार्यकाल होता। हा त्यांचा कार्यकाल होता, म्हणजेच ते 26 जानेवारी 1950 पासून 23 मे 1962 पर्यंत राष्ट्रपती पदावरती विराजमान होते। तर राधा म्हणजेच काय? तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर राधाकृष्णन हे आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती होते। तर त्यांचा कार्यकाल किती होता? तर त्यांचा कार्यकाल होता 23 मे 1962 पासून 13 मे 1967 पर्यंत हा त्यांचा कार्यकाल होता। त्यानंतर चौथे जे राष्ट्रपती होते म्हणजेच काय आपण लिहिलेले आहे गिरी, तर या नावावरून तुम्हाला आठवलेच असेल, तर ते आहे व्ही गिरी। व्ही गिरी हे भारताचे चौथे राष्ट्रपती होते। तर त्यांचा कार्यकाल किती होता? तर
3 मे 1969 ते 21 मे 21 ऑगस्ट 1974 पर्यंत त्यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाल होता. त्यानंतर 5वे जे राष्ट्रपती आहे ते आहे, इथे आपण ट्रिक्समध्ये लिहिलेले आहे, फकरू म्हणजेच काय तर फखरुद्दीन अली हे आपल्या भारताचे 5वे राष्ट्रपती होते. तर त्यांचा कार्यकाल किती होता विद्यार्थी मित्रांनो, तर 24 ऑगस्ट 1974 ते 11 फेब्रुवारी 1977 पर्यंतचा फखरुद्दीन अली यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाल होता. त्यानंतर आहे 6 नंबरचे राष्ट्रपती, तर ते आहे संजीव रेड्डी. इथे आपण सजय लिहिलेले आहे, तर इथे काय आहे, संजीव रेड्डी हे त्यांचे नाव आहे. संजीव रेड्डी हे आपल्या भारताचे 6वे राष्ट्रपती होते. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण ट्रिक्सने जात आहे आणि पहिल्या राष्ट्रपती पदापासून तर आपण आता 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंतचा पूर्ण क्रम या ट्रिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत. जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर संजीव रेड्डी यांचा कार्यकाल किती होता, तर यांचा कार्यकाल होता 25 जुलै 1977 ते 25 जुलै 1982 पर्यंत संजीव रेड्डी यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाल होता. त्यानंतर 7वे जे राष्ट्रपती आहे ते आहे ज्ञानी. 7वे जे राष्ट्रपती आहे त्यांचे नाव आहे ज्ञानी झैल सिंग आणि त्यांचा कार्यकाल किती आहे तर 25 जुलै 1982 पासून 25 जुलै 1987 पर्यंतचा ज्ञानी झैल सिंग यांचा कार्यकाल राष्ट्रपती पदाचा कार्यकाल होता. त्यानंतर आहे वे. तर वे वरून कोण आहे, तर वे वरून आहे व्यंकटरमण. कोण आहे तर व्यंकटरमण हे आपल्या भारताचे 8वे राष्ट्रपती होते आणि त्यांचा कार्यकाल किती आहे तर 25 जुलै 1987 ते 23 जुलै 1992 पर्यंत व्यंकटरमण यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाल होता. त्यानंतर 9वे राष्ट्रपती कोण आहे तर शंकर दयाल शर्मा हे आपल्या भारताचे 9वे राष्ट्रपती होते आणि त्यांचा कार्यकाल किती आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 25 जुलै 1992 ते 25 जुलै 1997 पर्यंत शंकर दयाल शर्मा यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाल होता. त्यानंतर 10 नंबरचे जे राष्ट्रपती आहे ते आहे आपल्या ट्रिक्सनुसार नारायण लिहिलेले आहे आपण इथे आहे के.आर. नारायण.
तुम्हाला या ट्रिक्स ही जर का ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवली तर तुमचा एकही मार्क्स कुठे जाणार नाहीये. कारण की जर तुम्हाला विचारले 5वे राष्ट्रपती कोण आहे तर तुम्हाला फकरवरून लगेच आठवणार आहे किंवा ऑप्शनमध्ये तुम्ही लगेच दुसऱ्या ऑप्शन निग्लेक्ट करू शकता. तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की फखरुद्दीन अली हे भारताचे 5वे राष्ट्रपती होते. किंवा जर तुम्हाला विचारले की 9वे राष्ट्रपती कोण होते तर त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की शंकर नाव आलेलं आहे. म्हणजेच काय तर शंकर दयाल शर्मा हे त्या 9व्या राष्ट्रपतीचे नाव आहे. तर आपले 10वे जे राष्ट्रपती आहे ते आहे KR नारायण. तर यांचा कार्यकाल किती होता विद्यार्थी मित्रांनो, तर 25 जुलै 1997 ते 25 जुलै 2002 25 जुलै 2002 पर्यंत KR नारायण यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाल होता. आणि तुम्ही यामध्ये बघू शकता की कार्यकालामध्ये जास्तीत जास्त सुरुवातीलाच फक्त 26 जानेवारी 1950 मध्ये राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते आणि त्यांचा कार्यकाल 62 पर्यंत होता. त्यानंतर मे आणि इथे ऑगस्ट आलेले फक्त. त्यानंतर सर्व जुलै महिन्यामध्ये सर्वांचे राष्ट्रपती पदाचा कार्यकाल सुरू होतो. म्हणजेच किती तर 25 जुलै 1982 ला ग्यानी झैल सिंग यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाल सुरू झाला. तर त्यांचा कार्यकाल कधी संपला तर 25 जुलै 1987. त्यानंतर लगेच 25 जुलै 1987 म्हणजेच यांचा राजीनामा दिल्यानंतरच 25 जुलै 1987 ला व्यंकटरमण यांनी भारताच्या 8व्या राष्ट्रपती पदाचा पदभार सांभाळलेला आहे. आणि त्यांनी कुठपर्यंत तर 23 जुलै 1992 पर्यंत त्यांनी राष्ट्रपती पदाचा कारभार त्यांच्या हाती होता. त्यानंतर लगेच 25 जुलै 1992 म्हणजेच ही सिरीज तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर त्यानंतर 11वे जे राष्ट्रपती आहे ते आहे आपल्या ट्रिक्सनुसार इथे आहे यावरून तुम्ही लिहायचे आहे अब्दुल कलाम. यावरून तुम्हाला लिहायचे आहे अब्दुल कलाम. भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत ते, तर ते होते भारताचे 11वे राष्ट्रपती. तर त्यांचा कार्यकाल सुद्धा आपण बघू शकतो 25 जुलै. कारण की आपल्याला परीक्षेमध्ये त्यांच्या कितवे राष्ट्रपती होते ते आणि त्यांचा कार्यकाल यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतात. तर आपण अभ्यास करताना डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. तर यांचा कार्यकाल किती आहे 25 जुलै 2002 म्हणजेच ही जी डेट आहे ती यांची सुरुवातीची डेट आहे. 25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 पर्यंत अब्दुल कलाम यांनी भारताच्या 11व्या राष्ट्रपती पदाचा कारभार सांभाळलेला आहे. त्यानंतर प्रतिदिन या नावावरून तुम्हाला आठवले असेल की प्रतिभाताई पाटील. प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या 12व्या राष्ट्रपती होत्या. तर त्यांनी त्यांचा जो कार्यकाल आहे तो आहे 25 जुलै 2007 ते 25 जुलै 2012 पर्यंत श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी 12व्या राष्ट्रपती पदाचा कारभार सांभाळलेला आहे. त्यानंतर प्रणवरून सुद्धा तुम्हाला आठवले असेलच. तर प्रण म्हणजेच काय तर प्रणव मुखर्जी. प्रणव मुखर्जी असे त्यांचे नाव आहे. तर ते भारताचे 13वे राष्ट्रपती होते. तर त्यांचा कार्यकाल किती आहे तर त्यांचा कार्यकाल आहे 25. हे तुम्ही डेट लक्षातच ठेवायची आहे 25 जुलै. यामध्ये फक्त वर्ष बदलणार आहे, तारीख तीच राहणार आहे. त्यानंतर किती तारीख आहे 25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017 पर्यंत प्रणव मुखर्जी हे भारताचे 13वे राष्ट्रपती होते. त्यानंतर
तर या ठिकाणी कर म्हणजेच काय तर रामनाथ कोविंद. तर या ठिकाणी क र अगोदर क आहे नंतर र आहे, तर इथे आपण काय लक्ष ठेवू शकतो किंवा रामनाथ हा जो र आहे हा सुरुवातीला र घेतलेला आहे आपण, क र इथे र घेतला, त्यानंतर या क च शेवटी घेतलेला आहे रामनाथ कोविंद. रामनाथ कोविंद. तर यांचा कार्यकाल किती होता तर 25 जुलै 2017 ते 25. तर यांचा कार्यकाल किती आहे तर 25 जुलै 2022 पर्यंत. तर भारताचे 14वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ किती आहे तर 25 जुलै 2017 ते 25 जुलै 2022 पर्यंत. तर आता 15व्या जे राष्ट्रपती आहेत त्या आहेत द्रौपदी मुर्मू, आणि यांचा कार्यकाल कधी सुरू झालेला आहे तर 25 जुलै 2022 ला यांचा कार्यकाळ सुरू झालेला आहे. तर त्या सध्या राष्ट्रपती पदावरती त्यांचा पदभार सांभाळत आहे. तर हे झाले विद्यार्थी मित्रांनो आपली ट्रिक्स. म्हणजे आपली ट्रिक्स काय होती तर राजू की राधा जाकर गिरी, फकरू के जाल में, वे शंकर नारायण से अब प्रतिदिन प्रण करती है. तर म्हणजेच काय तर राजू म्हणजेच राजेंद्र प्रसाद, त्यानंतर राधा म्हणजेच काय इथे राजू म्हणजेच राजेंद्र, त्यानंतर राधा म्हणजेच इथे आहे डॉक्टर राधाकृष्णन, त्यानंतर इथं आहे जाकर म्हणजेच काय डॉक्टर झाकीर हुसेन. त्यानंतरचा आहे चौथे राष्ट्रपती कोण आहे तर इथे आहे गिरी, व्ही गिरी हे आपले चौथे राष्ट्रपती आहे भारताचे. त्यानंतर फखरुद्दीन अली हे भारताचे 5वे राष्ट्रपती होते. इथे आहे स म्हणजेच काय तर संजीव, सजे म्हणजेच काय तर संजीव रेड्डी हे भारताचे 6वे राष्ट्रपती होते. त्यानंतर आहे जाल म्हणजेच काय तर ज्ञानी झैल सिंग हे भारताचे 7वे राष्ट्रपती होते. त्यानंतर वे म्हणजेच काय तर व्यंकटरमण. त्यानंतर आहे शंकर दयाल शर्मा हे भारताचे 9वे राष्ट्रपती होते. त्यानंतर आहे नारायण KR नारायण. त्यानंतर आहे अब म्हणजेच काय तर आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी अब्दुल कलाम. त्यानंतर आहे प्रतिदिन म्हणजेच प्रतिभाताई पाटील ह्या आपल्या भारताच्या 12व्या राष्ट्रपती होत्या. त्यानंतर आहे प्रण म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्रांनो प्रणव मुखर्जी हे भारताचे 13वे राष्ट्रपती होते. आणि कर, तर यामध्ये कर कसं घेतलेलं आहे आपण, र म्हणजेच काय तर रामनाथ, शेवटचा र सुरुवातीला घेतलेला आहे. त्यानंतर कोविंद, रामनाथ कोविंद हे भारताचे 14वे राष्ट्रपती होते. आणि आता सध्या म्हणजे 25 जुलै 2022 ला द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या 15व्या राष्ट्रपती पदाचा पदभार हाती घेतलेला आहे. त्या आता सध्या भारताच्या राष्ट्रपती आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.